नेते गेले, पद गेली, पण ठाकरेंची शिवसेना संपली का? नाही. कारण पानं गळाली तरी मुळं आजही मजबूत आहेत. काल ठाकरे सेनेचे पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, त्यापूर्वी 6 खासदार आणि त्याच्याही पूर्वी 40 आमदार शिंदेंकडे गेले. कारण काय? तर उद्धव ठाकरे भेटत नाहीत. पण आता पुण्यातून 130 जण मातोश्रीवर चालले, भेटायला नाही, दर्शन घ्यायला. कोण आहेत ते आणि मातोश्रीवर का चाललेत? ही आहे निष्ठेची वसंत यात्रा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 30 जून 2026 ठाकरे सेनेला जबर धक्का बसला. कालपर्यंत बैठका घेणारे सचिन अहिर अचानक शिंदे गटात. कार्यकर्ते एकमेकांना विचारू लागले, सचिन अहिर तर गेले, आता आपलं काय? ठाकरे गटातली गळती थांबेना. 6 खासदार गेले, साहेब वेळ देत नाहीत, सर्वत्र एकच ओरड. पण याच वेळी पुण्याचे महानगर प्रमुख वसंत मोरे यांनी एक मोहीम हाती घेतली. चलो मातोश्री दर्शन यात्रा. पण कुणासाठी? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या 60 वर्षांवरील 130 ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी. ज्येष्ठ शिवसैनिक. कुणी काठी टेकवतंय, कुणाच्या डोळ्यात पाणी, खिशात मातोश्रीचा जुना फोटो आणि बाळासाहेबांची ती सिंहासन खुर्ची. कोण आहेत हे ज्येष्ठ शिवसैनिक? ही आहेत शिवसेनेची मुळं, ज्यांनी 80च्या दशकात अंगावर याल तर शिंगावर घेऊ असं म्हणत भगवा फडकवला. ज्यांनी पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, पण जय भवानी जय शिवाजी म्हणणं सोडलं नाही. थोडे थोडके नव्हे, तब्बल 130 शिलेदार जात आहेत. त्यांची एकच इच्छा आहे, मरण्यापूर्वी एकदा तरी मातोश्रीवर जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचं दर्शन घ्यावं. ज्या खुर्चीवर बसून बाळासाहेबांनी महाराष्ट्र हलवला, त्या खुर्चीला डोळे भरून पाहणं, या निष्ठेला काय म्हणायचं? ही आहे रक्तात भिनलेली शिवसेना. नेते खुर्चीसाठी पक्ष सोडतात, हे शिवसैनिक बाळासाहेबांच्या खुर्चीच्या दर्शनासाठी जीव तोडतात. एकीकडे सत्तेच्या पावसात मोठी पानं गळून पडतायत आणि दुसरीकडे पुण्यात वसंत फुलतोय. वसंत मोरे, ज्यांनी पक्षांतर केलं नाही, पदासाठी रडले नाहीत, ऑफर आली तरी फुटले नाहीत, त्यांनी एकच विचार केला, नेते गेले तरी चालतील, पण निष्ठावंत पाठीशी हवेत. म्हणूनच 130 ज्येष्ठांना घेऊन ते 6 जुलैला मातोश्री वारी करणार आहेत. या ज्येष्ठांना उद्धव ठाकरेंची भेट घालून देणार, बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घडवणार. हे राजकारण नाही, तर ही आहे कृतज्ञता. ज्यांनी शिवसेना उभी केली त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही एकटे नाहीत हे सांगण्याची. हीच खरी निष्ठा आणि हाच आहे खरा पक्षधर्म हे दाखवून देण्याची. मातोश्रीवर जाणारे हे शिवसैनिक जणू काही ओरडून सांगतायत, लक्षात असू द्या, शिवसेना नेत्यांनी नाही, शिवसैनिकांनी मोठी केली आहे. खुर्चीसाठी येणारे जातील, पण विचारांसाठी येणारे अमर राहतील. डगमगू नका, खचू नका, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या निष्ठेची मुळं आजही मातोश्रीच्या मातीत घट्ट रुतली आहेत. आणि जोपर्यंत बाळासाहेबांची खुर्ची आहे तोपर्यंत शिवसेना आहे. पानं गळाली तरी 72, आमची मुळं आजही मजबूत आहेत. कारण आम्ही पदाचे नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. थोडक्यात काय, तर 6 जुलैला जेव्हा हे 130 ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीच्या पायरीवर डोकं टेकवतील, तेव्हा महाराष्ट्रालाही कळेल, शिवसेना संपली नाही, ती फक्त वसंत फुलण्याची वाट पाहतीये. कारण आषाढात झाडाची पानं गळतात, पण वसंत ऋतूत त्याच झाडाला नवे अंकुर फुटतात. वसंत मोरे हे तोच अंकुर ठरलेत. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.